नमस्कार. आज आपण 2 अशा प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत जे ऐकायला तर पूर्णपणे वेगळे वाटतात, पण गंमत म्हणजे या दोन्हींचं उत्तर एकच आहे. तर पहिला प्रश्न, भारतातल्या काही राज्यांमध्ये दारूबंदी का आहे? हा विषय तर नेहमीच चर्चेत असतो, बरोबर? पण याचा आपल्या संविधानाशी काय संबंध असू शकतो? आणि मग येतो दुसरा प्रश्न, सरकारी दवाखान्यांमध्ये आपल्याला मोफत उपचार का मिळतात? ही तर आपल्यासाठी खूप महत्वाची सुविधा आहे, नाही का? आता इथंच खरी गंमत आहे. या दोन्ही अगदी टोकाच्या वेगळ्या वाटणाऱ्या प्रश्नांचं उत्तर एकच आहे, आणि ते म्हणजे आपल्या संविधानातलं अनुच्छेद 47. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, एकच अनुच्छेद जो दारूबंदी आणि मोफत आरोग्य सेवा या दोन्हींचा आधार आहे. पण हे कसं शक्य आहे? चला जरा खोलात जाऊन समजून घेऊया. हे सगळं नीट समजून घेण्यासाठी ना आपण एक खरं उदाहरण घेऊया. बिहारचं. आठवतंय 2016 साली तिथे दारूबंदी लागू झाली होती. त्या निर्णयामुळे या अनुच्छेदाची ताकद किती आहे हे अगदीच स्पष्ट झालं. तर साल होतं 2016. बिहार सरकारने एक मोठा धाडसी निर्णय घेतला, राज्यात संपूर्ण दारूबंदी. आणि या एका निर्णयाने संपूर्ण राज्याचं सामाजिक आणि राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघालं. या निर्णयाचं सगळ्यात जास्त स्वागत केलं ते तिथल्या महिलांनी. त्यांची एक प्रतिक्रिया बघा, यातून सगळं स्पष्ट होतंय. दारूमुळे घरं कशी उद्ध्वस्त होत होती आणि ही बंदी त्यांच्यासाठी किती किती महत्वाची होती हे आपल्या लक्षात येतं. पण अर्थातच असा मोठा निर्णय घेतला म्हटल्यावर त्याला न्यायालयात आव्हान दिलं जाणारच, आणि तसं झालंही. पण प्रकरण जेव्हा सर्वोच्च न्यायालयात गेलं तेव्हा त्यांनी राज्याच्या बाजूने निकाल दिला. कोर्टाने अगदी स्पष्ट केलं की अनुच्छेद 47 नुसार नागरिकांचं आरोग्य सुधारण्यासाठी दारूबंदीसारखं पाऊल उचलण्याचा अधिकार राज्याला आहे. तर आता आपल्याला या अनुच्छेदाची ताकद तर कळली, पण हा अनुच्छेद नक्की सांगतो तरी काय? चला आता तेच समजून घेऊया. हे बघा, अनुच्छेद 47 हे फक्त एक कोरडं कलम नाहीये. ते सरकारसाठी एक गाईडलाईन आहे, एक मार्गदर्शक तत्व. आणि ते राज्यावर नागरिकांच्या भल्यासाठी 3 मोठ्या जबाबदाऱ्या टाकतं: पोषण, राहणीमान आणि सार्वजनिक आरोग्य. म्हणजे कोणती 3 कर्तव्य? पहिलं, लोकांचं पोषणमान वाढवा. दुसरं, त्यांचं राहणीमान सुधारा. आणि तिसरं, जे महत्त्वाचं आहे, आरोग्याला हानिकारक असलेल्या दारूसारख्या मादक पेयांवर आणि पदार्थांवर बंदी घालण्याचा प्रयत्न करा. आणि याच तिसऱ्या कर्तव्यातून येतो दारूबंदीचा कायदा. ठीक आहे, हे तर झालं संविधानातलं कर्तव्य. पण याचा आपल्या रोजच्या आयुष्यावर काय परिणाम होतो? या कर्तव्यांचं मोठ्या सरकारी योजनांमध्ये रूपांतर कसं होतं ते आता पाहूया. जरा हा आकडा बघा, 35.5%. आपल्या देशातली 5 वर्षांखालील इतकी मुलं कुपोषणामुळे बुटकी आहेत. धक्कादायक आहे ना? राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणाचा हा आकडा आपल्याला अनुच्छेद 47 मधल्या पोषणाच्या कर्तव्याची आठवण करून देतो. आणि मग याच गंभीर समस्येवर उत्तर म्हणून येतात PM पोषण सारख्या योजना. आपल्याला ही योजना शालेय पोषण आहार किंवा मिड डे मील स्कीम म्हणून जास्त परिचयाची आहे. ही योजना थेट अनुच्छेद 47च्या त्या पोषण वाढवण्याच्या निर्देशावरच तर आधारलेली आहे. बरं, पोषणाचं झालं. आता वळूयात तिसऱ्या कर्तव्याकडे, सार्वजनिक आरोग्य. आणि या बाबतीत बोलायचं झालं तर सरकारची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाकांक्षी योजना समोर येते, आयुष्मान भारत. या योजनेची व्याप्ती किती आहे ह्याचा विचार करा. तब्बल 50 कोटींपेक्षा जास्त लोकांना या योजनेचा थेट लाभ मिळतो. प्रचंड मोठा आकडा आहे हा. आणि फायदा काय? तर प्रत्येक पात्र कुटुंबाला दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार पूर्णपणे मोफत मिळतात. आता सांगा, हे अनुच्छेद 47 मधल्या सार्वजनिक आरोग्य सुधारा या कर्तव्याचं यापेक्षा चांगलं उदाहरण कोणतं असेल? तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? अनुच्छेद 47 हे फक्त एक कलम नाही, तो एका निरोगी आणि सक्षम राष्ट्रनिर्मितीचा पाया आहे, एक वचन आहे. चला तर मग सगळं थोडक्यात पाहूया. राज्यांना दारूबंदीचा अधिकार कुठून मिळतो? अनुच्छेद 47. पोषण आणि आरोग्य सुधारण्याची जबाबदारी कोणाची? सरकारची, अनुच्छेद 47 नुसार. PM पोषण आणि आयुष्मान भारत सारख्या योजना कशा आल्या? ह्याच जबाबदारीतून. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, नागरिकांचं कल्याण ही राज्याची जबाबदारी आहे, हेच हा अनुच्छेद आपल्याला ठासून सांगतो. आणि शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, अनुच्छेद 47चं अंतिम ध्येय हेच आहे, कारण एक निरोगी नागरिकच एका शक्तिशाली भारताचा पाया रचू शकतो.